हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे GH शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मागणी विश्लेषण या प्रकरणामध्ये आज आपण जो भाग पाहतो आहोत तो आहे मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल. सर्वप्रथम आपण मागणीतील विचलन पाहूयात. काय आहे मागणीतील विचलन याविषयी जाणून घेऊया. मागणीतील विचलन म्हणजे काय आहे? मागणीतील विचलन अर्थात मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच या दोन बाबी आहेत. विचलन म्हणजे काय आहे? मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच या दोन बाबी यामध्ये येतात. विस्तार आणि संकोच. काय आहे विस्तार आणि काय आहे संकोच हे आपल्याला पाहायचं आहे. विचलनालाच काय म्हणायचं आहे? विस्तार आणि संकोच. इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना. इतर परिस्थिती स्थिर असताना, कायम असताना किंवा बदलत नसताना कोणतेही बदल इतर परिस्थितीत होत नाहीत. ही इतर परिस्थिती काय आहे हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे, पुढे पण सांगेन. तर ही इतर परिस्थिती कायम असताना, बदलत नसताना, किमतीत झालेल्या बदलामुळे इतर परिस्थिती स्थिर आहे आणि किंमत मात्र काय आहे? बदलणारी आहे. इतर परिस्थिती स्थिर आणि किंमत काय आहे? बदललेली आहे किंवा बदलते आहे. तर इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीमध्ये जो बदल घडून येतो त्या बदलाचे दोन प्रकार पडतात. त्याला मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच असे आपण म्हणतो. या विस्तारालाच आपण प्रसरण असं म्हणायचं आहे आणि संकोचाला आपण आकुंचन असं म्हणायचं आहे. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थिती बदलत नसताना. इतर परिस्थिती म्हणजे काय काय आहे? देशाची लोकसंख्या आहे, लोकांच्या आवडीनिवडी आहेत, सवयी आहेत, फॅशन आहे, लोकांचं उत्पन्न आहे, लोकांची आवडनिवड आहे. या सर्व बाबींना आपण एकत्रितरित्या काय म्हणतो? इतर परिस्थिती म्हणतो. तर ही इतर परिस्थिती स्थिर आहे म्हणजे लोकसंख्या बदलत नाही, लोकसंख्येची रचना बदलत नाही, लोकांच्या आवडीनिवडी बदलत नाहीत, लोकांचं उत्पन्न, उपभोक्त्याचं उत्पन्न बदलत नाही, पर्यायी वस्तूच्या किमती बदलत नाहीत, पूरक वस्तूच्या किमती बदलत नाहीत. या सर्व बाबींना आपण काय म्हणतो? इतर परिस्थिती म्हणतो. ही इतर परिस्थिती काय आहे? स्थिर आहे किंवा बदलत नाही आणि किमतीमध्ये मात्र काय होतो आहे? बदल होतो आहे. किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीमध्ये सुद्धा काय होणार? बदल होणार. तर किमतीतील झालेल्या बदलामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्या बदलाला आपण मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असे म्हणतो आणि दुसरा जो बदल आहे तो संकोच किंवा आकुंचन असे म्हणतो. पाहूया एक एक. फक्त एवढंच लक्षात घ्या की मागणीतील विचलन काय आहे? इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे किंवा किंमत वाढल्यामुळे, म्हणजेच किमतीत झालेल्या बदलामुळे. इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत सुद्धा काय होणार? बदल होणार. या बदलाला आपण काय म्हणतो? मागणीतील विचलन असे म्हणतो. त्याचे दोन प्रकार पडतात, विस्तार आणि संकोच. पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया
मागणीतील विस्तार काय आहे किंवा मागणीतील प्रसरण काय आहे पाहूयात. विस्तार किंवा यालाच काय म्हणतो, प्रसरण. आपण पाहिलंय इतर परिस्थिती काय आहे. इथं इतर परिस्थिती स्थिर असताना, इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली, ठीक आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत काय झाली, कमी झाली, तर मागणी काय केली जाते. किंमत कमी झाल्यानंतर मागणी काय करतो आपण, मागणी जास्ती करतो, अधिक नगसंख्येची करतो. या मागणी अधिक नगसंख्येची करणे किंवा केली जाणे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असं म्हटलेलं आहे. एकंदरीत लक्षात आलं का. मागणीचा नियम आपण पाहिलेला आहे, तसाच हा पण भाग आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूची मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. त्यास मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हटले जाते. ठीक आहे, आलं लक्षात. परत एकदा समजून घ्या वाटलंच तर. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. त्यास मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतात. ठीक आहे, जाऊया पुढे. आता मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण हा जो भाग आहे तो आकृतीच्या साहाय्याने आपण पाहूया. वेळोवेळी मध्ये मध्ये आपण काय करूयात, त्याची व्याख्या सुद्धा पाहूया. ठीक आहे, आकृतीच्या साहाय्याने मागणीतील विस्तार समजून घ्यायचे आपल्याला. अर्थात मागणीतील विस्तारामध्ये काय काय आहे लक्षात घ्या. इतर परिस्थिती स्थिर आहे, म्हणजेच काय काय स्थिर आहे, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, सवयी, उपभोक्त्याचे उत्पन्न, देशाची लोकसंख्या, लोकसंख्येचा आकारमान, संरचना, रूढी, परंपरा, पर्याय वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती, या सर्व बाबी, या सर्व गोष्टी काय आहेत, स्थिर आहेत, बदलत नाहीत. यामध्ये कुठलाही बदल होत नाही. याला आपण काय म्हटलं, इतर परिस्थिती म्हटलं. आणि या सर्व बाबी, या सर्व गोष्टी काय आहेत, स्थिर आहेत, यामध्ये बदल होत नाही. म्हणजे काय तर लोकांची आवड निवड बदलत नाही, उपभोक्त्याचं उत्पन्न वाढत पण नाही किंवा कमी पण होत नाही, लोकसंख्या वाढत पण राहे आणि कमी पण होत नाही, तिची संरचना बदलत नाही, रूढी, परंपरा, सण, उत्सव, महोत्सव, पर्यायी वस्तूंच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती यामध्ये कुठलाही बदल होत नाही. या सर्व गोष्टी काय आहेत, स्थिर आहेत. या सर्व गोष्टींना आपण इतर परिस्थिती म्हणतो आणि या सर्व गोष्टी स्थिर आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. इतर परिस्थिती स्थिर आहे आणि किंमत मात्र काय होते आहे, कमी होते आहे. इतर परिस्थिती स्थिर आहे आणि किंमत मात्र काय होते आहे, बदलते आहे. किंमत मात्र काय होते आहे, बदलते आहे. मग बदलते आहे म्हणजे काय होत आहे, किंमत कमी होते आहे. इतर परिस्थिती स्थिर आहे आणि किंमत मात्र काय होते आहे, कमी होते आहे. तर ह्या किंमत कमी होण्याच्या भागालाच आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील विचलन किंवा मागणीतील विचलनामध्ये मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असं म्हटलेलं आहे. आता या मागणीच्या विस्तारामध्ये काय होतं माहिती आहे का, मागणीतील विस्तारामध्ये मागणी वक्र तोच राहतो, म्हणजे जो आहे मागणी वक्र तोच राहतो. या मागणी वक्रावरती फक्त मागणीचा बिंदू जो आहे की नाही, तो बिंदू मात्र काय होतो, बदलतो. विस्तारित नवीन बिंदू येतो. इथं काय आहे पाहूया. समजा या बिंदूमध्ये, या आपण नाव देऊया बिंदूला, n बिंदूमध्ये मागणी होती एवढ्या नगांची. आता मागणीचा विस्तार झाला तर मागणी बिंदू इथं येईल, याला आपण नाव देऊया K.
तर एवढी मागणी झाली. ही जी मागणीतील जास्ती नगसंख्येची केलेली जी बाब आहे याला आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील विस्तार. आकृती पुढे आहे, पाहूयात आपण. आकृतीच्या सहाय्याने ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. पहा आकृती काय आहे, परत एकदा समजून घ्या काय काय आहे याच्यामध्ये. खूप छान आहे. तसं हे मागणीतील विस्तारामध्ये काय काय येणार, इतर परिस्थिती काय असणार, स्थिर. आणि इतर परिस्थितीमध्ये कशा कशाचा समावेश होतो सांगितलेला आहे मी. इतर परिस्थिती स्थिर आहे, किंमत काय होते, घट होते, मग मागणीत काय घडून येतो, विस्तार. ठीक आहे. आकृती पहा म्हणजे अधिक कळेल तुम्हाला. ही मागणीतील विस्ताराची आकृती आहे. हे पहा. आता इतर परिस्थिती, इतर परिस्थिती काय आहे, इतर परिस्थिती स्थिर आहे. ओके. आणि ह्या इतर परिस्थिती स्थिर असताना घडून येणारा हा भाग आहे. आणि किंमत काय होते, इथं किंमत कमी होते आहे. ठीक आहे. पाहूया आपण काय होते ते. इतर परिस्थिती स्थिर आहे आणि इथं इतर परिस्थिती स्थिर असताना सुरुवातीला 15 रुपये एवढी किंमत होती. ठीक आहे. किंमत किती होती, 15 रुपये. आणि 15 रुपये या किमतीला, ठीक आहे, ₹15 या किमतीला किती नगसंख्येची मागणी आहे, ही 15 रुपये किंमत. ओके. या किमतीला किती नगसंख्येची मागणी आहे, 15 रुपये या किमतीला उपभोक्त्याकडून 200 नगांची मागणी आहे. ठीक आहे. 15 रुपये किमतीला किती नगसंख्येची मागणी आहे, 200 नगांची मागणी आहे. अर्थात किंमत ही जास्ती आहे इथं. आणि या जास्ती किमतीला 200 नगांची मागणी केली गेलेली आहे. आता किंमत काय झाली, इतर परिस्थिती काय आहे, इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे. ओके. इतर परिस्थिती स्थिर आहे आणि इथं किंमत मात्र काय झालेली आहे, आता कमी झालेली आहे. पहा, किंमत जी 15 रुपये होती, 15 रुपयावरून किंमत किती झालेली आहे, आता 10 रुपये झालेली आहे. जी किंमत 15 रुपये होती ती आता किती झाली, 10. म्हणजे किंमत काय झाली, इथं कमी झालेली आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाली असता मागणी काय होते, अधिक नगसंख्येची होते. ठीक आहे. किंमत कमी झाली असताना मागणी काय होते, आता अधिक नगसंख्येची होते. जी मागणी 200 नगांची होती ती आता किती झाली, 300 नगांची. 15 रुपयावरून किंमत किती झाली, 10 रुपये झाली. आणि 15 रुपयावरून किंमत 10 रुपये झाल्यामुळे मागणी काय झालेली आहे, 200 वरून 300 नगांची झालेली आहे. हा जो मागणीतील झालेला बदल आहे, अधिक नगसंख्येची ही जी मागणी होणं आहे, ही अधिक नगसंख्येची मागणी होणे याला आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे, प्रसरण असं म्हटलेलं आहे. आणखी पाहूयात. आणखीन समजा किंमत कमी झाली, इतर परिस्थिती स्थिर आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. आणि किंमत 15 वर्ण 10 झाली, 10 वर्ण आता 5 रुपये झाली. किंमत किती झाली, 5 रुपये. आता 5 रुपये या किमतीला काय होत आहे, 400 नगांची मागणी होती आहे. 5 रुपये किमतीला किती नगांची मागणी होते, 400. ठीक आहे. म्हणजे जी 200 नगांची मागणी होत होती ती 300 नगांची झाली. 300 वर्ण 400 झाली. ही जी 300 वर्ण 400 नगांची मागणी झालेली आहे याला मागणीतील काय म्हणतो आपण, विस्तार असे म्हणतो किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतो. ठीक आहे. यामध्ये काय होतं, मागणी बिंदू बदलतो, मागणी वक्र तोच राहतो आणि याच मागणी वक्रावरती काय होतंय, मागणीचा बिंदू मात्र काय होतो, बदलतो.
समजा सुरुवातीला 15 रुपये किमतीला या ठिकाणी मागणी बिंदू होता, 200 नग दर्शविणारा हा मागणी बिंदू होता. आपण याला की टी नाव देऊया. आता किंमत कमी झाल्यामुळे मागणी बिंदू काय झाला, बदलला. 10 रुपये किंमत झाल्यामुळे जो मागणी बिंदू तिथं टी बिंदूमध्ये होता, टी बिंदूमध्ये मागणी होती, आता समजा ती के बिंदूमध्ये आली. आणि आणखी त्यावेळेला के बिंदूमध्ये किती नगांची मागणी आहे, 300 नगांची मागणी आहे. किंमत आणखीन कमी झाली, किंमत 5 रुपये झाली. त्यावेळेला मात्र मागणी बिंदू आता आणखीन बदलला आणि मागणी बिंदू इथं आलेला आहे, याला आपण एन नाव देऊया. म्हणजे एन बिंदूमध्ये मागणी किती नगसंख्येची आहे, 400 नगसंख्येची. म्हणजे किंमत 15 वरून 10, 10 वरून 5 अशी होत असताना मागणी अनुक्रमे 200 वरून 300 आणि 300 वरून 400 या प्रमाणात काय होते, बदलते. या प्रमाणात ती वाढत जाते. याला आपण मागणीतील प्रसरण किंवा मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे. इथं मागणी वक्र काय आहे, कायम आहे, तोच मागणी वक्र आहे. या मागणी वक्रामध्ये बदल होत नाही. त्याच वक्रावरती मागणी काय होते, फक्त पुढे सरकते. याला आपण मागणीतील काय म्हटलेलं आहे, विस्तार किंवा विचलन म्हटलेलं आहे. ओके, आपल्याला कळलेला असावा. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे तसा हा. जाऊया पुढे. मागणीतील विचलन. आता या आकृतीचं आपलं स्पष्टीकरण करायला लागतं. आपल्याला माहितीच आहे स्पष्टीकरण कसं करायचं, पण परत एकदा सांगतो. वरील आकृतीमध्ये y अक्षावर काय घेतले आपण, मागणी घेतलेली आहे. y अक्षावर मागणी घेण्यात आलेली असून y अक्षावर वस्तूची किंमत घेण्यात आलेली आहे. डी हा काय आहे, मागणी वक्र आहे. सुरुवातीला 15 रुपये ही मूळ किंमत आहे. 15 ही काय आहे, मूळ किंमत आहे. आणि या 15 या मूळ किंमतीला म्हणजे सुरुवातीच्या किंमतीला 200 नगांची मागणी आहे. किंमत त्यानंतर ह्या मूळ किंमतीमध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. मूळ किंमत जी आपण बदलली ती 10 रुपये दाखवलेली आहे. आणि या किंमतीतील बदलामुळे मागणीत जो काही बदल झाला आहे तो डॉटने आपण दाखवला, तो 300 नगसंख्येचा झालेला आहे. किंमत आणखीन कमी झाली, 5 रुपये झाली, तर मागणी काय झालेली आहे, 400 नगसंख्येची झालेली आहे. अशा पद्धतीनं मागणी वक्रावरील एका बिंदूतून मागणी काय होते, अशी दुसऱ्या बिंदूमध्ये सरकते. आणि मागणी दुसऱ्या बिंदूमध्ये सरकत असताना, नवीन बिंदूमध्ये येत असताना ती अधिक नगसंख्येची केलेली असते. याला मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतात. ठीक आहे, जाऊया पुढे. या आकृतीचं स्पष्टीकरण आपण पाहतोय. परत एकदा सांगतो. वरील आकृतीमध्ये आपण पाहिलेला मागणी वक्र डी हा मागणी वक्र आहे. आणि 15 रुपये किमतीला 200 नगांची मागणी ही मूळ मागणी आहे. मूळ किंमत 15 रुपये, मूळ मागणी 200 नगांची मागणी. किमतीत 15 रुपयावरून काय झालेली आहे, 10 रुपये एवढी घट झालेली आहे किंवा 10 रुपये एवढी किंमत कमी झालेली आहे. आणि त्यामुळे आता मागणीमध्ये काय झालेलं आहे, 300 नगांची वाढ झालेली आहे किंवा 300 नगापर्यंत मागणी वाढलेली आहे. ठीक आहे. आणि मागणी अधिक नगसंख्येची झालेली आहे, त्याला आपण मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे. किमतीत 10 रुपयावरनं 5 रुपये एवढी काय झाली, घट झाली. आणि त्यावेळेला मागणी 400 नगांची झालेली आहे. यालाच मागणीतील विस्तार असं आपण म्हटलेलं आहे किंवा मागणीतील प्रसरण असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ओके. वरील आकृतीमध्ये डी हा मागणी वक्र आहे. मागणी वक्राचं नाव काय आहे, डी. तुम्ही काहीही नाव देऊ शकता. जर मराठीमध्ये लिहित असाल तर शक्यतो मराठीमध्येच नावं द्यायला हवेत, पण आपण थोडंसं अधिक आपल्याला कळण्यासाठी मी डी असं म्हटलेलं आहे. डी फॉर डिमांड असं आहे. डिमांड कर्व काय आहे, डी हा मागणी वक्र किंवा डिमांड कर्व आहे. 15 रुपये किंमतीला 200 नगांची मागणी ही मूळ मागणी दर्शवलेली आहे आणि 15 ही मूळ किंमत दर्शवलेली आहे. अशा पद्धतीनं मागणीचं आपल्याला काय करायचं आहे, मागणीच्या आकृतीचं, या विचलनाच्या विस्ताराच्या आकृतीचं स्पष्टीकरण करायचं आहे. ठीक आहे. पुढचा भाग पाहूयात. पुढे आहे मागणीतील संकोच
किंवा मागणीतील आकुंचन. ठीक आहे, पाहूया आपण संकोच काय आहे, आकुंचन. संकोचनालाच आपण काय म्हणतो, आकुंचन असे म्हणतो. ठीक आहे, पाहूया काय आहे ते. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली. आता काय होत होतं, पूर्वी काय विस्तारामध्ये काय होत होतं, किंमत कमी झाली होती. इतर परिस्थिती स्थिर होती आणि किंमत काय झाली, तो विस्तारामध्ये कमी झाली होती. इथं मात्र उलट आहे. इतर परिस्थिती स्थिर आहे पण वस्तूची किंमत मात्र काय झालेली आहे, आता वाढलेली आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढली असता मागणी काय होणार, कमी होणार की नाही. मागणी कमी संख्येची केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन असे म्हणतो किंवा आकुंचन असे म्हटले जाते. ठीक आहे, अर्थात मागणीतील आकुंचनामध्ये इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे. म्हणजेच उपभोक्त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, सवयी, त्याचं उत्पन्न, लोकसंख्येचं आकारमान, लोकसंख्येचं संरचना, रूढी, परंपरा, चालीरीती, सण, उत्सव, महोत्सव, पर्यायी वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती यामध्ये कोणताही बदल होत नाही. या सर्व बाबींना आपण काय म्हणतो, इतर परिस्थिती म्हणतो आणि या सर्व बाबी स्थिर आहेत इथं. ठीक आहे, इतर परिस्थिती स्थिर आहे, किंमत मात्र वाढत आहे आणि मागणीमध्ये काय होतो, मग जो बदल होतो त्याला मागणीतील आकुंचन किंवा मागणीतील संकोच असं म्हटलेलं आहे. इतर परिस्थिती स्थिर, किंमत वाढ, मागणीमध्ये आकुंचन किंवा मागणीत संकोच. ठीक आहे, मागणीतील संकोच यामध्ये मागणी वक्र हा तोच राहतो, कायम राहतो. जसं मागणीतील विस्तारामध्ये मागणी वक्र कायम होता की नाही, तसंच इथं सुद्धा मागणी काय आहे, कायम आहे. त्याच मागणी वक्रावर काय होते, मागणी मूळ बिंदूच्या मागे सरकते. मागणीतील विस्तारामध्ये मागणी जो बिंदू, नवीन बिंदू जो आहे तो पुढे येत होता, इथं मात्र मागणी बिंदू काय येतो आहे, मागे सरकतो आहे. पाहूयात आकृतीच्या सहाय्याने ही संकल्पना आपल्याला अधिक कळेल. आकृती पाहूयात. पहा, इथं मागणीतील संकोचामध्ये काय, इतर परिस्थिती स्थिर आहे. इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे. किमतीमध्ये मात्र काय झालेली आहे, वाढ झालेली आहे आणि किमतीत वाढ झाल्यामुळे मागणीचा काय झालेला आहे, संकोच झालेला आहे. ठीक आहे, पहा परत एकदा. इतर परिस्थिती स्थिर, किमतीत वाढ, मागणीत संकोच. पाहूया आकृती आपण. बघा, आता इथं 5 रुपये ही मूळ किंमत आहे. ठीक आहे, 5 रुपये ही काय आहे, मूळ किंमत आहे. या मूळ किमतीला मागणी किती आहे पहा, 5 रुपये या किमतीला किती मागणी आहे, 400 नगांची मागणी आहे. मग 5 रुपये ही मूळ किंमत आणि 400 नगांची मूळ मागणी, सुरुवातीची. मूळ म्हणजे काय आहे, सुरुवातीची, बदल होण्यापूर्वीची स्थिती आहे ही. आता बदल झाल्यानंतर काय होते पहा. आता इथं काय झालेलं आहे, 5 रुपयावर इतर परिस्थिती तर स्थिर आहे. म्हणजे लोकसंख्या, लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन, रूढी, परंपरा, चालीरीती, सण, उत्सव, महोत्सव या सर्व बाबी काय आहेत, तिथं स्थिर आहेत. या सर्व इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल होत नाही. किंमत मात्र काय झालेली आहे, 5 रुपयावरनं 10 रुपये झालेली आहे. किंमत काय झालेली आहे, 5 रुपयावरनं 10 रुपये झालेली आहे. किंमत वाढलेली आहे. इतर परिस्थिती स्थिर, किमतीत काय झाली, वाढ झाली आणि किंमत वाढल्यामुळे मागणीमध्ये काय झाली, आता मागणी कमी झालेली आहे. पहा, या बिंदूमध्ये, याला आपण या बिंदूतून मागणी इथपर्यंत सरकली म्हणजे मागे आली मागणी आणि मागणी आता किती झालेली आहे, 400 वर्ण 300 नगांची झालेली आहे. ठीक आहे,
इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत काय झालेली आहे, 5 रुपयावरनं 10 रुपये एवढी झालेली आहे. किंमत वाढलेली आहे आणि किंमत वाढल्यामुळे मागणी काय झालेली आहे, 400 वरून 300 नगांची झालेली आहे. मागणीमध्ये ही जी काही कमी झाली, मागणीमध्ये हे जे कमी होणं आहे, या मागणी कमी होण्याच्या प्रक्रियेलाच आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन असं म्हटलेलं आहे. आणखी एक पाहूयात. किंमत 10 वरनं 15 रुपये झाली. किंमत काय झाली, 10 रुपयावरनं 15 रुपये झाली. तर आता काय झालं, 15 रुपये किंमत झाल्यामुळे मागणी जी 300 नगांची होत होती की नाही, ती आता 200 नगांची झाली. म्हणजे मागणी आणखीन कमी झाली. 15 रुपये किमतीला आता किती नगसंख्येची मागणी आहे, 200 नगसंख्येची मागणी आहे. म्हणजे मागणी या बिंदूतून आता काय झाली, या बिंदूमध्ये आली. आणखीन मागणी बिंदू मागच्या बाजूला आला. अशा पद्धतीने किंमत वाढत असताना 5 रुपयावरनं 10, 10 रुपयावरनं 15 अशी किंमत वाढत असताना मागणी काय होते, 400 वरनं 300, 300 वरनं 200 अशी किंमत काय होत जाते, मागणी काय होत जाते, कमी कमी होत जाते. ही जी मागणी कमी होणे आहे, किंमत वाढल्यामुळे मागणीमध्ये हे जे कमी होणं आहे, मागणी जी कमी नगसंख्येची केली जाते, या मागणी कमी नगसंख्येच्या करण्याच्या प्रक्रियेलाच आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन असं म्हटलेलं आहे. आणि मागणीतील आकुंचनमध्ये मागणी वक्र तोच राहतो. मागणी वक्र काय होतो, तोच राहतो. फक्त मागणी बिंदू मात्र सरकतो, बदलतो. समजा की सुरुवातीला इथं मागणी आहे 400 नगांची. या बिंदूला आपण नाव देऊया टी बिंदू. ठीक आहे. सुरुवातीला जी मागणी आहे त्या बिंदूला आपण काय नाव दिलं, या बिंदूला आपण नाव दिलं आहे टी बिंदू. टी बिंदूमध्ये किती नगसंख्येची मागणी आहे, 400 नगसंख्येची मागणी आहे. आता मागणी काय झालं, टी बिंदूतून मागणी के बिंदूत आली. किंमत वाढल्यामुळे मागणी काय झाली, टी बिंदूतून के बिंदूत आली. के बिंदूमध्ये किती नगसंख्येची मागणी आहे, 300 नगसंख्येची. म्हणजे 400 वरून मागणी काय झाली, 300 झाली. ही जी मागणी कमी होणं आहे, ही कमी होणं म्हणजेच काय आहे, मागणीतील संकोच. आता के बिंदूवरनं मागणी काय झाली, एन बिंदूमध्ये आली. ठीक आहे. काय झालेलं आहे, के वरनं मागणी कोणत्या बिंदूमध्ये आलेली आहे, आता एन बिंदूमध्ये आलेली आहे. इथं एन बिंदू आपण घेऊयात. हा बिंदू आहे टी बिंदू. याला काय म्हटलं होतं आपण, के बिंदू. आणि याला काय म्हणतो आहोत आपण, एन. ठीक आहे. तर हे 3 बिंदू आहेत. मागणी टी बिंदूतून के बिंदूत आणि के बिंदूतून एन बिंदूत गेलेली आहे. अर्थात मागणी बिंदू जो आहे तो मागच्या बाजूला सरकतो आहे. यालाच आपण काय म्हटलेलं आहे, मागणीतील संकोच असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. या आकृतीचं आपल्याला स्पष्टीकरण करायला लागतं. पाहूया आपण काय स्पष्टीकरण आहे. इथं सांगतो, इतर परिस्थिती स्थिर असताना, इथं वरील आकृतीमध्ये डी डी हा मागणी वक्र असून सुरुवातीला 5 ही मूळ किंमत आहे व एक अक्षावर मागणी घेण्यात आलेली असून वाय अक्षावर किंमत घेण्यात आलेली आहे, वगैरे वगैरे सगळं स्पष्टीकरण तुम्ही करायचं आहे. वरील आकृतीमध्ये वय अक्षावर मागणी घेण्यात आलेली असून वाय अक्षावर वस्तूची किंमत घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. 5 रुपये या मूळ किमतीला 400 नगांची मागणी आहे. 5 रुपयावरून किंमत 10 रुपये झाली, त्यावेळेला 300 नगांची मागणी होते. 10 रुपयावरनं किंमत 15 रुपये झाली, त्यावेळेला 200 नगांची मागणी होते. अर्थात मागणी जी आहे ती अशी मागच्या बाजूला सरकते. त्याच वक्रावर मागणी डी डी या मागणी वक्रावरच मागणी काय होते, मागच्या बाजूला सरकते. याला मागणीतील संकोच
किंवा मागणीतील आकुंचन असे म्हणतात. वरील आकृतीमध्ये डी हा मागणी वक्र असून 5 रुपये किमतीला 400 नगांची मागणी आहे. मूळ मागणी दर्शवलेली आहे आणि 5 ही मूळ किंमत दर्शवलेली आहे. किमतीत 5 रुपयावरनं 10 रुपये एवढी काय झालेली आहे, वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मागणी 300 नगांची झालेली आहे. जी 400 नगांची होती ती आता 300 नगांची झालेली आहे. अर्थात मागणी कमी नगसंख्येची झालेली आहे. तसेच किमतीमध्ये 10 रुपयावरनं 15 रुपये एवढी काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. इथे चुकून घट हा शब्द आला बरं का. दहा रुपयावरनं 15 एवढी काय झालेली आहे, वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मागणीमध्ये जी घट झालेली आहे ती 200 नगांची झालेली आहे. यालाच मागणीतील संकोच असे म्हणतात. ठीक आहे. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण मागणीतील विचलन हा भाग जो आहे तो संपवलेला आहे. या विचलनामध्ये आपण काय पाहिलं परत एकदा सांगतो आणि मग आपण थांबूया. ठीक आहे. आपण पाहिलं मागणीतील विचलन. या विचलनामध्ये आपण काय पाहिलं, विचलन म्हणजे काय आहे, विचलनाचे 2 भाग आहेत, विस्तार आणि संकोच. हे आपण पाहिलं. इतर परिस्थिती काय आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत बदलत नसताना किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत जो काही बदल घडून येतो त्या बदलाला मागणीतील विचलन असे म्हणतात. त्याचे 2 प्रकार पडतात, विस्तार आणि संकोच. ठीक आहे. विस्तार काय आहे पाहिलं आपण. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी अधिक नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असे म्हणतात. आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घेतलं. इथं ही आकृती थोडक्यात काय म्हणलं आपण, इतर परिस्थिती स्थिर, किंमत घट, मागणीत विस्तार. हे थोडक्यात समजून घ्या. इतर परिस्थिती काय आहे, स्थिर आहे, किमतीमध्ये काय होते, घट होते, मागणीचा काय होतो, विस्तार. ठीक आहे. ही आकृती आपण पाहिली. हा जो आहे मूळ किंमत 15 वर्ण किंमत 10 रुपये झाली, मागणीचा 200 वर्ण 300 एवढा विस्तार झाला. किंमत 10 वर्ण 5 झाली, मागणीचा 300 वर्ण 400 एवढा काय झाला, विस्तार झाला. ठीक आहे. आकृतीचं स्पष्टीकरण आपण पाहिलं. मागणीतील संकोच किंवा आकुंचन आपण पाहिलं. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी नगसंख्येची केली जाते, त्यास मागणीतील संकोच किंवा आकुंचन असे म्हणतात. ठीक आहे. इतर परिस्थिती स्थिर आहे, किंमत मात्र काय होते आहे, वाढते आहे. मागणीतील संकोचामध्ये आणि विस्तारामध्ये मागणी वक्र तोच राहतो, मागणी बिंदू मात्र पुढे किंवा मागे सरकतो. आकृतीच्या सहाय्याने आपण पाहिलेलं आहे. परत पहा. इतर परिस्थिती स्थिर, किंमत वाढ, मागणी जी कमी होती त्याला मागणीतील संकोच असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे पहा, एवढ्या किमतीला किती मागणी आहे, 400 नगांची मागणी आहे. 5 रुपये या किमतीला 400 नगांची मागणी आहे. 5 वर्ण किंमत काय झाली, 10 झाली, 300 नगांची मागणी झालेली आहे. 10 वर्ण किंमत काय झाली, 15 झाली, मागणी 200 नगांची झाली. ठीक आहे. आकृतीचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबतो आहोत. उद्या आपण परत भेटूयात. पुढचा भाग जो आहे तो मागणीतील बदल हा भाग आपण उद्या पाहूयात. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे. भेटूया उद्या मागणीतील बदल हा भाग पाहण्यासाठी.